नांदेडच्या बिलोली तालुक्यातील केरूर येथे पारंपरिक चालत असलेल्या वहिवाटप्रमाणे सार्वजनिक स्मशानभूमी आहे, परंतु त्याची शासन दरबारी नोंद नसल्याने तेथील स्मशानभूमी बांधकाम करण्यास एका शेतकऱ्याचा विरोध असल्यामुळे भर पावसात केरूर वासियांना मय्यत व्यक्तीवर उघड्यावर JCBद्वारे शेतीच्या बांधावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे। बिलोली तालुक्यातील केरूर हा एक खेडेगाव आहे। गावची लोकसंख्या जवळपास 3,500 इतकी आहे। या गावात पूर्वजापासून चालत आलेल्या व गावच्या दक्षिण दिशेला रोड लागत एका शेतकऱ्याच्या शेतात वहिवाटप्रमाणे स्मशानभूमी आहे। येथे मय्यत झालेल्या प्रत्येक व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जाते, परंतु सदर स्मशानभूमीची शासन दरबारी नोंद केली नसल्याने येथील गावकऱ्यांना सदर वहिवाट असलेल्या स्मशानभूमीवर शेडचे बांधकाम करता येत नाही। त्यामुळे येथील ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी अनेक वेळा शासनाचे दरवाजे झिजवत वहिवाटप्रमाणे स्मशानभूमीची नोंद करा व त्या ठिकाणी शेडचे बांधकाम करा अशी मागणी देखील केली आहे, परंतु शासन दरबारी गावकऱ्यांना काही न्याय मिळत नाही। जेव्हा जेव्हा अतिवृष्टी व मोठा पाऊस होतो त्यावेळी मात्र येथे निधन झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणे खूप कठीण जाते। अशातच येथील महिला जिजाबाई देवराव शिंदे मय्यत झालेत। 27 व 28 2 दिवस परिसरात अतिवृष्टी सुरू होती। वहिवाट स्मशानभूमीवर शेड बांधकाम झालेले नाही, त्यामुळे गावकऱ्यांनी सदर मय्यत महिलेवर शेताच्या बांधावर JCBद्वारे खड्डा खोदून अंत्यविधी करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे प्रशासनाने गावकऱ्यांना वहिवाट असलेल्या हक्काच्या स्मशानभूमीवर शेड बांधकाम करून शासन दरबारी नोंद करत नसल्याने मरणानंतरही मरण यातना भोगण्याची गावकऱ्यांवर वेळ येत आहे। त्यामुळे प्रशासनाने वहिवाटप्रमाणे असलेल्या स्मशानभूमीची नोंद करून त्या ठिकाणी शेड बांधकाम करावे अशी गावकऱ्यांतून मागणी होत आहे। आज बघा, गाव स्थापन झाल्यापासून सार्वजनिक स्मशानभूमीची मागणी करतात, पण आतापर्यंत शासन दरबारी पूर्ण प्रयत्न करून सुद्धा आतापर्यंत या मागणीला मंजूर झाली नाही। तर परवा 28 तारखेला जिजाबाई देवराव शिंदे हे मयत पावले। 2 दिवस पाऊस असल्यामुळं त्या पावसामध्ये ना खड्डा करायला ना शेड नसल्यामुळं चित्ता लावता येत नाही, त्यामुळं JCB आणून त्या महिलेचा अंत्यविधी आम्हाला करावा लागला। त्यासाठी 2012 पासून मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि आमदार साहेब आणि जिल्ह्याचे खासदार 2012 पासून पाठपुरावा करून सर्वाला त्याचे निवेदन देऊन सुद्धा आजपर्यंत ते शेतकरी त्या ठिकाणी आताही स्मशानभूमी तथागत आहे। गाव स्थापन झाल्यापासून आज सुद्धा देखील त्याच ठिकाणी तिथं आमचा कब्जा आहे, त्याच्यावर पूर्ण अंत्यविधी केले जाते। गाव माझा न्यूज करिता तानाजी शेळगावकर, नांदेड।